शहराच्या एकदम प्राईम लोकेशनला आणि मेन हायवे रोड पासून जवळ समोरील G+4 बिल्डिंग आपल्याकडे विकण्यासाठी आली आहे। ही बिल्डिंग लातूरचा जो मेन बार्शी रोड आहे, बार्शी रोडच्या उड्डाणपुलाच्या अगदी बाजूला आहे। या ठिकाणी आपण बार्शी रोडचा उड्डाणपूल पाहू शकतात। या ठिकाणापासून आपल्या प्रॉपर्टीकडे जाणारा आपण हा 20 फुटाचा रस्ता पाहू शकतात। उड्डाणपुलापासून ही बिल्डिंग फक्त 40 ते 50 मीटर आतमध्ये आहे। या घराची बाहेरून डिझाइन आणि कलर एकदम मनाला आकर्षित करणारे आहेत। घराला उत्तर दिशेला 20 फूट आणि पश्चिम दिशेला 20 फूट असे दोन रोड टच आहेत। समोरच्या बाजूला खूप सुंदर अशी झाडे लावली आहेत। एंट्रीला मोठे साईजचं गेट आहे। या ठिकाणी नळाचं कनेक्शन सुद्धा आहे। या घराच्या चारही बाजूला मोकळी जागा सोडून पूर्णपणे बांधकाम केलं आहे। पाण्यासाठी हौद आहे, पाण्यासाठी बोरवेल सुद्धा आहे। या ठिकाणी आपण चारही बाजूला सोडलेली जागा सुद्धा पाहू शकतात। या घराच्या ग्राउंड फ्लोअरला पूर्णपणे पार्किंग आहे, पण सध्या यांचा व्यवसाय असल्यामुळे यांनी व्यवसायाचं सामान या ठिकाणी ठेवलं आहे। या जागेचा वापर आपण आपल्या गरजेनुसार करू शकतात। यांच्या व्यवसायाचं या ठिकाणी ऑफिस सुद्धा आपण पाहू शकतात। घराच्या प्लॉटची साईज 40 बाय 45 म्हणजे 1800 स्क्वेअर फूट आहे। या घराचा गुंठेवारी याने कंप्लीट आहे। या बाजूला एक छोटी रूम आहे। याच्या अगदी बाजूला या ठिकाणी जो दरवाजा आहे, या ठिकाणी पायऱ्यांकडे एंट्री होते। या बाजूला एक रूम आहे। रूम मध्ये व्हेंटिलेशनसाठी खिडक्या आहेत आणि या ठिकाणी एक किचन वाटा सुद्धा बनवलेला आपण पाहू शकतात। बाहेरच्या बाजूला एक कॉमन बाथरूम आहे। या ठिकाणी वॉश बेसिन आहे आणि या ठिकाणी सुंदर अशी बाथरूम सुद्धा आपण पाहू शकतात। घराची सर्व कागदपत्र पूर्ण आहेत। या बाजूने आपली पायऱ्यांकडे एंट्री होते। पायऱ्या सुद्धा मोठ्या साईजच्या दिल्या आहेत। पायऱ्यांकडे येण्यासाठी बाल्कनीमधून सुद्धा डायरेक्ट रस्ता दिला आहे। पायऱ्यांच्या या बाजूला एक दरवाजा आहे। हा दरवाजा गेस्ट रूमचा आहे। हा दरवाजा मधल्या बाजूने कुठे उघडतो ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। आता आपण या घराच्या फर्स्ट फ्लोअरवर आलेले आहेत। हे घर बाहेरून जितकं सुंदर आहे त्याच्यापेक्षा आतल्या बाजूने खूप जास्त सुंदर आहे। या ठिकाणी आपण मोठ्या साईजचा हॉल पाहू शकतात। संपूर्ण घरामध्ये वरच्या बाजूला पीओपी आहे, खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स, भिंतीवर आकर्षक असा कलर, जागोजागी फर्निचर सुद्धा केलेलं आपण पाहू शकतात। टीव्हीसाठी, सोफा सेटसाठी आणि डायनिंग टेबलसाठी सेपरेट जागा सुद्धा दिल्या आहेत। घरामध्ये मंदिरसाठी या बाजूला सेपरेट जागा आहे। या ठिकाणी बनवलेले आपण मंदिर सुद्धा किती सुंदर आहे ते पाहू शकतात। हॉलच्या या बाजूला खूपच सुंदर आणि मोठी साईजची बाल्कनी आहे। बाल्कनीमध्ये बनवलेली आपण डिझाईन सुद्धा पाहू शकतात आणि बाल्कनीमधून आपण बाहेरचा एरिया सुद्धा पाहू शकतात। बंगल्यामध्ये एसी साठी आणि वॉशिंग मशीन साठी सुद्धा सेपरेट जागा आहे। या ठिकाणी बनवलेली आपण डिझाईन सुद्धा पाहू शकतात, बाहेरचा एरिया सुद्धा पाहू शकतात। आता आपण या मजल्यावरील पहिली बेडरूम पाहणार आहेत। या ठिकाणी बेडरूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून ही बेडरूम चिल्ड्रन बेडरूम आहे। बेडरूम मध्ये मोठ्याचा कॉट व फर्निचर मध्ये कपाट सुद्धा बनवले आहेत। वरच्या बाजूला पीओपी सुद्धा आहे। या बंगल्यामध्ये दरवाजे, टाइल्स, कलर, खिडकी, नळ फिटिंग आणि लाईट फिटिंग अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या मटेरियल मध्ये बसवण्यात आले आहेत। या ठिकाणी आपण खूपच सुंदर आणि एकदम मोठ्याचं किचन पाहू शकतात। किचन मध्ये किचन वाटा आहे, खालच्या बाजूला ट्रॉली आहे, वरच्या बाजूला पीओपी आहे, समोरच्या भिंतीवर आकर्षक टाइल्स आहे। या ठिकाणी फ्रीज आणि आरो प्लांट साठी सेपरेट जागा आहे। तसंच सामान ठेवण्यासाठी फर्निचर मध्ये कपाट सुद्धा बनवलेले आपण पाहू शकतात। किचन मधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी या बाजूला एक स्टोर रूम आहे आणि स्टोर रूमला व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी सुद्धा आहे। याच्या अगदी बाजूला या ठिकाणी वॉशिंग एरिया आहे। आपण वॉशिंग एरिया सुद्धा पाहू शकतात। वॉशिंग एरियाच्या अगदी समोरच्या बाजूला एक वॉश बेसिन बसवलेला आपण पाहू शकतात। याच्या अगदी बाजूला एक मोठ्या साईजची टॉयलेट बाथरूम आहे। बाथरूम मध्ये इंडियन टॉयलेट, भिंतीवर पूर्णपणे टाइल्स, व्हेंटिलेशनसाठी खिडकी आणि एक वॉश बेसिन सुद्धा दिला आहे। या बाजूला आपण बंगल्यामधील दुसरी बेडरूम पाहू शकतात। ही बेडरूम मास्टर बेडरूम आहे। रूमची साईज एकदम मोठी आहे। फर्निचर मध्ये कपाट आहेत, वरच्या बाजूला पीओपी आहे। एका भिंतीवर सुंदर अशी वॉलपेपर सुद्धा बसवलेले आहेत। या रूमला अटॅच एक बाथरूम आहे। बाथरूमची सुद्धा साईज मोठी आहे। बाथरूम मध्ये पूर्णपणे टाइल्स आणि कमोड टॉयलेट बाथरूम बसवण्यात आला आहे। व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे। वरच्या बाजूला गिझर सुद्धा बसवण्यात आला आहे। या रूमला अटॅच एक बाल्कनी आहे। या बाजूला आपण सुंदर अशी बाल्कनी पाहू शकतात। हे घर आपण राहण्यासाठी आणि किरायाने देण्यासाठी दोन्ही कामासाठी वापरू शकतो। या बाजूला आपण तिसरी बेडरूम पाहू शकतात। ही बेडरूम सुद्धा मास्टर बेडरूम आहे। या रूमला सुद्धा अटॅच असलेले आपण बाथरूम पाहू शकतात। या बाथरूमला किती सुंदर बनवलं आहे आपण स्वतःच पाहू शकतात। या बेडरूमची साईज एकदम मोठी आहे। बेडरूम मध्ये व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे। फर्निचर मध्ये कॉट आहे, कपाट आहेत आणि सगळ्यात विशेष म्हणजे या बेडरूमचा वापर यांनी गेस्ट रूम म्हणून करतात। जो पायऱ्यांवरून येताना दरवाजा दाखवला होता तो हा दरवाजा आहे। या बिल्डिंगचा पहिला मजला आणि दुसरा मजला दोन्ही मजले सेम आहेत। व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून आता आपण डायरेक्ट तिसरा मजला दाखवणार आहेत। ही बिल्डिंग बार्शी रोडच्या उड्डाणपुलाच्या बाजूला आहे। पाकरसांगवी गावाच्या हद्दीमध्ये आहे। कागदपत्र सर्व पूर्ण आहेत आणि ही बिल्डिंग विकत घेण्यासाठी तुम्हाला कोणती बँक लगेच लोन सुद्धा देईल। आता आपण या घराच्या तिसऱ्या मजल्यावर आलेले आहेत। या ठिकाणी आपण तिसरा मजला पाहू शकतात। या मजल्याला पूर्णपणे किरायाने देण्याच्या हिशोबाने बनवलं आहे। या मजल्यामध्ये मोठ्या साईजच्या 5 रूम आहेत। या ठिकाणी आपण पहिली रूम पाहू शकतात। या रूम मध्ये किचन आहे, व्हेंटिलेशनसाठी मोठ्या साईजच्या खिडक्या आहेत आणि गरजेच्या सर्व सुविधा सुद्धा दिल्या आहेत। याच्या अगदी बाजूला दुसरी रूम आहे। या रूमला आपण समोरून सुद्धा येऊ शकतो। व्हेंटिलेशनसाठी मोठ्या साईजची खिडकी आहे। याच्या अगदी बाजूला तिसरी रूम आहे। या ठिकाणी आपण ही तिसरी रूम पाहू शकतात। यामध्ये सुद्धा किचन आहे आणि याला अटॅच एक बाथरूम सुद्धा आहे। वॉश बेसिन सुद्धा बसवलेलं आपण पाहू शकतात। या बाजूला 2 रूम आहेत। दोन्ही रूमला अटॅच बाथरूम आहे। मध्यभागी कॉमन बाथरूम आहे। या सर्व रूम लॉक असल्यामुळे आपण मधल्या बाजूने या रूम दाखवू शकत नाहीत। आता आपण या बिल्डिंगच्या टेरेसवर जाणार आहेत।
बिल्डिंगच्या टेरेसवर 11,000 लिटर पाण्याची टाकी आहे. तसंच ग्राउंड फ्लोअरला सुद्धा 11,000 लिटरचा पाण्याचा हौद आहे. या ठिकाणी आपण टॉवरवर पाण्याची टाकी आणि वरच्या बाजूला बसवलेलं सोलार सिस्टम पाहू शकतात. या बिल्डिंगला पूर्णपणे पाहता ही बिल्डिंग मेन हायवे रोड पासून जवळ आहे. सुंदर आणि नवीन बिल्डिंग आहे, त्यामुळे आपण ही बिल्डिंग लवकरात लवकर घ्या, संधी सोडू नका. या बिल्डिंगला आपण राहण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी दोन्ही कामासाठी घेऊ शकतात. या प्रॉपर्टीच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव, त्यांचा मोबाईल नंबर, प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन आणि प्रॉपर्टीची किंमत या सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये दिल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात. आपल्या लातूर प्रॉपर्टी सेल या यूट्यूब चॅनल मार्फत कोणत्याही प्रॉपर्टीची खरेदी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही 1 रुपया कमिशन घेतले जात नाही. जाहिरातीसाठी माझा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.